हं. सर्वांना नमस्कार. जय नारायण. आपण चैतन्य पीठाच्या YouTube वाहिनीवरनं आत्मसंवाद ही प्रबोधन मालिका गेल्या 6 वर्षापासून अखंडितपणे आणि नियमितपणे प्रसारित करीत आहोत. या मालिकेमध्ये आपले सद्गुरू आदरणीय बाबा महाराज आपल्याला बहुमोलशा वेगवेगळ्या विषयांवर उद्बोधन करीत असतात. आत्मसंवादाच्या मागील पुष्पात आदरणीय बाबा महाराज म्हणाले, की आपण गेल्या पुष्पापासून चिदानंद उपनिषद अशा आगळ्या-वेगळ्या निषेधाचा परामर्श घेत आहोत. या उपनिषदाच्या पहिल्या पुष्पापासून साधारण कल्पना आली असेल, की आपण सद्गुरू विशिष्ट असे उपनिषद पहिल्यांदा चिंतनासाठी घेतो. उपलब्ध असणाऱ्या 102 किंवा 108 उपनिषदांमध्ये अशा पद्धतीचे गुरुविशिष्ट असे उपनिषद त्या कुठेही उपलब्ध नाही. हे या उपनिषदाचे वैशिष्ट्य आहे. पहिल्या पुष्पात प्रथम कांडाच्या निमित्ताने गुरुविषयी आपण अवलोकन केले आणि आजच्या पुष्पामध्ये द्वितीय कांडाचा परामर्श घेणार आहोत. पहिल्या कांडानंतर चिदानंद तीर्थ महात्म्याला प्रश्न विचारतात, की अनेक प्रकारचे देवी देवता आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्या वेगवेगळ्या उपासना पद्धती आहेत व त्या ग्रंथातून त्या आलेल्या आहेत. आपल्याला वेगवेगळ्या पूजापद्धती बघायला मिळतात. चिदानंद असे म्हणतात, की ध्यान, आवाहनादी अशा पूजा बघितल्या, पण गुरूंचे पूजन, गुरूंचे ध्यान आणि गुरूंना प्रार्थना करून केलेली क्षमायाचना ही जी विशिष्ट पूजा पद्धती असेल, ती मला जाणून घ्यायची इच्छा आहे. सिद्ध हे सद्गुरू स्वरूपच आहे. समस्त गुरूंची जी पूजाविधी असते, त्या आता तुम्ही मला वर्णन करा. मग सिद्धांनी त्यांना पूजाविधी सांगायला सुरुवात केली. त्यांनी म्हटलं, की "गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरुदेवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः." सर्वांना सुपरिचित असा हा गुरुगीतेतला श्लोक आहे. गुरुगीताही काही ग्रंथांमध्ये 3 अध्यायांमध्ये काही ठिकाणी मानसपूजा सांगितली आहे व मग गुरुगीता सांगितली. या सर्वांचा चिदानंदांनी अभ्यास केला असल्यामुळे त्यांना उत्सुकता आहे. म्हणून त्यांनी सिद्धांना विचारले, मी तुमच्या समोर काही विशिष्ट गुरूंचे विधान असेल ते मला सांगा. पुढे ते असे म्हणतात, की गुरु हे ब्रह्मा व ब्रह्म या स्वरूपात माहिती आहे. ते विष्णू स्वरूपात आहे. ते प्रत्यक्ष परब्रह्म आहेत. हे गुरु हे स्वात्म स्वरूपात आहेत. तसेच गुरु मानव रूपम श्रुतमया या सर्व भिन्न रूपांची आता मी तुला विधी सांगतो असे सिद्ध म्हणतात. सर्व पूजांमध्ये मानस पूजा ही विशेष आहे. प्रतिमा पूजा ही गौण मानली गेली आहे. म्हणून अवधूत चिदानंदाला मानस पूजेची विधाने सांगतात. पहिल्यांदा ते ब्रह्मा ज्याला परब्रह्म म्हणतात किंवा पुराणामध्ये जे आपल्याला ब्रह्मदेव स्वरूपात दिसून येतं, त्याला ब्रह्म असं म्हटलं. त्याच्यापासून ब्रह्माची निर्मिती झाली. ते देवांचे गुरु आहेत. त्यांची मानस पूजा सिद्धांनी सांगायला सुरुवात केली. आवाहनापासून सुरुवात केली आहे. ही गायत्री मंत्राने केली. सुरुवातीला परब्रह्म स्वरूपाचे म्हणजे गुरूंचे ध्यान मनामध्ये करतो. तुमच्यापासून वेदांची निर्मिती झालेली आहे. हिरण्यगर्भाय धीमही सर्वांच्या प्रारंभी हिरण्यगर्भ होतं. त्याच्यापासून ब्रह्मांड निर्माण झालं. म्हणून तन्नो ब्रह्म प्रचोदयात्. तो आमच्या बुद्धीला प्रेरणा देव. हे जे ब्रह्मस्वरूप सद्गुरू आहेत, त्यांनी चराचर व्यापून टाकले. अखंड मंडलाकारं व्याप्तं चराचरं. नाद, बिंदू आणि कला याचा सुद्धा सूक्ष्मातिसूक्ष्म याच्यात ते व्याप्त आहे. त्याच्याही पलीकडे ते आहे. त्या सद्गुरूंना मी आवाहन करतो. त्यानंतर आसन. आसनाकरता सिद्ध म्हणतात, चैतन्य व्याप्त सर्वं त्रैलोक्य चराचरं व्यापम सर्वम आसनम समर्पयामी. चैतन्य सगळीकडे व्याप्त असल्यामुळे सर्व त्रैलोक्यात जे काही कार्य चालू आहे, ते एक प्रकारचे परिवर्तनाचे चक्र असते. हे चैतन्य आहे. इथे वामन अवतारातला संदर्भ त्यांनी सांगितला. 2 पावलात चराचर व्याप्त झाले आहे. त्या 3 पाजाच्याही पलीकडे जो आहे, त्यांना काय आसन देणार? म्हणून असं कल्पित आहे. म्हणून हे आसन तुम्हाला मी देतो. ही संपूर्ण पृथ्वी तुम्ही धारण केली आहे. तुम्ही स्वतःच्या हातामध्ये विष्णूला धरून ठेवला आहे. अशा पद्धतीने तुम्ही जो नारायण आहात, त्या संपूर्ण पृथ्वीमध्ये अनेक गंध आहेत.
तुम्हीच हे सर्व निर्माण केलंय. तरी सुद्धा तुम्हाला गंधम समर्पयामी. पुढे आता पुष्पम. सहस्र कमलादलम पुष्पम समर्पयामी. आमच्याच ठिकाणी सहस्र कमलादल चक्रामध्ये सर्वात वरचे जे कमल आहे, त्याला हजारो पाकळ्या आहेत. तेथे विष्णू नारायण आहे. संपूर्ण पृथ्वी जगतामध्ये जो शीत आहे, त्या शीतशय्यावर जो शयन करतो, तो महाविष्णू आहे. कुंडलिनीमध्ये सहस्र कमलादलावर ज्याचे स्थान आहे, तेच कमलम सुपुष्पम या ठिकाणी माझ्याजवळ जे पुष्पचक्र आहे, ते मी तुम्हाला अर्पण करतो. आता ती त्यावर सिद्ध असे म्हणतात, की सूर्याची ज्योती आणि माझ्या ठिकाणी जी आत्मज्योती आहे, हे सर्व प्रकाशित होत आहे. ते ईश्वर स्वरूप आहे. ईश्वर स्वरूप सद्गुरूंमुळेच आहे. अशा प्रकारे ज्ञान ज्योती माझ्यामध्ये प्रकाश करणार करणार आहे. अशा या परब्रह्माला मी दिवा दाखवतो. दीपकम समर्पयामी, दीपकम दर्शयामी, दीपकम समर्पयामी. पुढे आता नैवेद्य. हा नैवेद्य कसा आहे? तर या संपूर्ण जगतामध्ये पृथ्वीवर सर्व प्राणी मात्रांसाठी जे काही अन्न आहे, ते तुम्हीच निर्माण केलंय. त्याच्यामुळे त्यांचे पोषण होतं. ते सर्व काही अन्न नैवेद्य म्हणून तुम्हाला प्रदान करतो. त्यानंतर जो विराट पुरुष आहे, त्याचे मुख अग्नी आहे. असा जो विश्वेश्वर आहे, सद्गुरू आहे, त्याची मी आरती करतो. भागवतातल्या पहिल्या स्कंदातील पहिला श्लोक आहे, "जन्मादस्य सत्यम परम धीमहि." त्या पृथ्वीच्या निर्माण होण्याच्या आधी फक्त सतत होतं. ते नाहीसंही होत नाही, निर्माणही होत नाही आणि फक्त ते परावर्तित होतं. असं आपल्या वेदांताचे म्हणणे आहे. त्याला विद्वान लोक एकम सत, विप्रा बहुधा विदंती, त्याला लोक वेगवेगळे नाव सांगतात. कोणी त्याला सत म्हणतं, कोणी त्याला चित म्हणतं, तर कोणी ब्रह्म म्हणतं, काही ओंकार म्हणतात. काही लोक त्याला सद्गुरू असेही म्हणतात. ते परब्रह्म संपूर्ण जगाचे गुरुस्थान आहे. त्या गुरुस्वरूपाला प्रार्थनापूर्वक मंत्र पुष्पांजली अर्पण करतात. त्याचप्रमाणे त्याप्रमाणे आपण आवाहन, आसन, पुष्प, दीप, नैवेद्य, आरती आणि मग मंत्र पुष्पांजली या पद्धतीने मानसपूजा केली. मग देवाला नमस्कार आणि क्षमा प्रार्थना. त्यावर सिद्ध असे म्हणतात, की या ब्रह्मस्वरूप सद्गुरूंना प्रार्थना करतो. शुक्ल यजुर्वेद संहितेतला शेवटला 40वा अध्याय आहे. त्याला ईशावास्य उपनिषद असं म्हटलंय. त्याच्या शेवटी प्रार्थना केली, की तुम्हाला आमचे स्मरण राहू द्या. की आकाश जणू तुमचे स्वरूप आहे. तुम्हाला आम्ही प्रार्थनापूर्वक नमस्कारम समर्पयामी. अशा पद्धतीने सिद्धांनी त्या या चिदानंदाला मानसपूजा सांगितली. तेव्हा आता यानंतर सिद्ध कुठल्या गुरुपीठेची माहिती सांगणार आहेत, ते आपण पुढच्या पुस्तकात पाहू असे म्हणून आदरणीय महाराजांनी अतिशय आगळ्या वेगळ्या सुंदर अशा प्रबोधनाला स्वल्प वेळा. त्यांना विनंती करतो, की त्यांनी आजच्या प्रबोधनाला सुरुवात करावी. नमस्कार. अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. या पुष्पामध्ये किंबहुना या पुष्पापासून आपण जेव्हा या चिदानंद उपनिषदाच्या तृतीय कांडाला सुरुवात करतो आहोत, तेव्हा आपण एक नवीन विषय या ठिकाणी मांडणार आहोत. तो विषय तर आपल्याला या प्रारंभापासून हळूहळू लक्षात येईल. त्यामुळे नेमकं त्या विषयाबद्दल फारसं वाल्हाळ न लावता आता आपण या तृतीय कांडाची सुरुवात करूया. चिदानंद उवाच किम अध्यात्मविद्या स्वस्थस्य लक्षणं किम दैवी चिकित्सा कृपया प्रबोधन कुरु. चिदानंद सिद्ध अवधूतांना असं विचारतात, की आता मला अध्यात्मविद्या म्हणजे अत्यंत संक्षेपाने म्हणजे काय, किंवा एखादा माणूस स्वस्थ आहे की त्याला स्वस्थ कसं म्हणावं. म्हणजे वैदिक साहित्याप्रमाणे आयुर्वेदाप्रमाणे स्वस्थ माणसाचं लक्षण काय आणि ही अध्यात्मविद्या
आणि स्वस्थ या दोन्ही गोष्टीच्या प्राप्ती करण्याकरता ही दैवी चिकित्सा उपचार आहे याबद्दल मला सांगा. म्हणून किम अध्यात्मविद्या स्वस्थस्य लक्षणम किम दैवी चिकित्सा कृपया प्रबोधन करू. असं चिदानंदांनी जेव्हा विचारलं तेव्हा सिद्ध अवधूतांनी सांगायला सुरुवात केली. सिद्ध अवधूत वाच आधी मनम आत्मो वै प्राण उच्यते मन प्राण संयुक्त क्रिया अध्यात्म उच्यते. अगदी साध्या सोपा अशा पद्धतीने अध्यात्म शब्दाची व्याख्या केली. काय व्याख्या आहे? आधी म्हणजे मन, आत्म वै प्राणा, आत्म म्हणजे प्राण, आणि म्हणून मन आणि प्राण यांची एकत्रित जी काही क्रिया असेल त्याला संयुक्त क्रिया, त्याला अध्यात्म असं म्हणावं. आणि हे का अध्यात्म? तर पुढे अवधूत म्हणतात मन प्राण नियंत्रणम साधकस्य प्रथम योग साधना मन प्राण नियंत्रण विद्या अध्यात्म विशिष्यते. म्हणजे अध्यात्म मार्गात जर एखाद्याला पुढे जायचं असेल तर मन आणि प्राण यांचं नियंत्रण हे साधकांनी योग साधनेकरता पुढे जाण्याकरता ही पहिली पायरी आहे. आणि ही जी विद्या आहे कसली, तर मन आणि प्राण यांचं नियंत्रण करणं याला अध्यात्मविद्या असं म्हटलं आहे. गीतेत भगवंतांनी आत्मविद्या विद्यानाम जे म्हटलंय त्याला या ठिकाणी अध्यात्मविद्या असं म्हणता येतील. सगळ्या विद्यांमध्ये श्रेष्ठ जी विद्या आहे ती अध्यात्मविद्या आहे. तर प्रश्न असा आहे की मन आणि प्राण हे का संयुक्त का? ते एकावर नियंत्रण केले की दुसऱ्यावरती आपोआप नियंत्रण होतं असं शास्त्र सांगतं. त्याला प्रमाण काय आहे? तर चले चित्त चले प्राणम. चित्त जर विचलित झालं तर प्राण हा सुद्धा विचलित होतो. येतो येतो निश्चरती मना. मन जेव्हा स्वस्थ होतो तेव्हा ततो ततो प्राणो निश्चरती. मन स्थिर झालं म्हणजे प्राण स्थिर होतात. मन स्थिर झालं म्हणजे चित्त अस्थिर झालं तर प्राण सुद्धा अस्थिर होतात. हा एक सामान्य सिद्धांत आहे. म्हणून योग मार्ग पद्धतीने प्राणाला स्थिर केलं तर मन स्थिर होतं आणि प्राण अस्थिर झाले तर मन अस्थिर होतं. असा एक यातला एक संदर्भ आहे. पुढे सिद्ध असं म्हणतात मनःष्ठानी इंद्रियादी प्रकृती स्थानी कर्षती प्रकृती स्वभावात स्वस्थस्य स्वास्थ्य लक्षणम. मन हे जणू काही 6वं इंद्रिय आहे. पंच ज्ञानेंद्रिय आणि इंद्रिय इंद्रियादी. पण इंद्रिय आणि म्हणजे 6 पंच ज्ञानेंद्रिय नव्हे तर पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय याला दशेंद्रिय म्हणतात. आणि याच्यातच मन हे जे आहे हे ज्ञानेंद्रियामध्ये जणू काही 6वं इंद्रिय आहे. म्हणजे मन आणि 10 इंद्रिय हे प्रकृती स्थानी कर्षती. हे जे आपल्या आजूबाजूचा निसर्ग आहे प्रकृती यांनी प्रभावित होतात. प्रकृती त्यांच्यावर प्रभाव टाकते, ही इंद्रिय आणि मन त्यांच्यावर प्रभाव टाकतात. त्याला आपण एकमेकांवर प्रभाव टाकण्याची वृत्ती, एकमेकं प्रशंसती असा प्रभाव निर्माण करतात. आणि मग याच्यामुळे
प्रकृती स्वभावात स्वस्थस्य स्वास्थ्य लक्षणम. म्हणून या प्रकृतीमुळे माणसाची जी शारीरिक प्रकृती आहे ती स्वस्थ किंवा स्थिर किंवा अस्थिर, विचलित आणि अस्वस्थ त्याच्यावर अवलंबून असतं. म्हणजे मन आणि दशेंद्रिय आणि प्रकृती याचा असा हा अन्योन्य संबंध आहे. आणि याच्यावरती प्रकृती स्वभावात स्वस्थस्य स्वास्थ्य लक्षणम, याचा थोडा आणखीन विषय जर विशद करायचा असेल तर आयुर्वेदाचार्यांनी काय म्हटलंय की याचा माणसावरती प्रकृतीचा प्रभाव कसा पडतो. ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय मन याचा एकमेकांवर प्रभाव. म्हणून त्यांनी स्वस्थ माणसाचं लक्षण सांगितलं. ते म्हणतात समदोष समधातू समवायो मलिक्रिया यत्र तिष्ठते प्रसन्न आत्मेंद्रिय प्रसन्नात्मा स्वस्थ व्यक्ती विशिष्यते. समदोष विदोष जे आहेत कफवात पित्त हे समत्व यांचं आहे. समधातू शरीरात मध्ये जे धातू आहे अस्थि मेष मांस मज्जा अस्थि वगैरे याला धातू म्हटलेलं आहे. याच्यावर सम म्हणजे व्यवस्थित आहे, कमी जास्त नाही आहे. समवायू त्याला पंचप्राण म्हटलंय. प्राण अपान समान उदान वगैरे आणि देवदत्त कुर्म वगैरे जे आहे ते कोकल देवदत्त कुर्म असे ते दशप्राण. याने माणसाच्या मनामध्ये कधी जांभाई येते, कधी शिंक येते, कधी हे येते, असे कधी भूक लागते, कधी आपण व्हायचे अगोदर हे सगळे ज्यांनी होतात. आळस येतो तर हे सगळे जे वायू कारक आहे हे जर सम असले तर असे होत नाही. विशेषतः मला क्रिया बद्धकोष्ठ आहे का की त्याला डिसेंट्री सारखं अतिसारासारखी आहे. तर ही जी क्रिया आहे मला क्रिया ही जी क्रिया आहे ही सुद्धा काही ठिकाणी पचन अपचनावर अवलंबून असते. अग्निवांद्यामुळे होते, अग्नीच्या तीव्रतेमुळे होते. म्हणून ही व्यवस्थित असेल तर जठराग्नी व्यवस्थित आहे. म्हणून समदोष समधातू समवायू मलक्रिया हे जेव्हा सम व्यवस्थितपणे योग्य त्या परिस्थितीत किंवा यत्र तिष्ठते ज्या ठिकाणी व्यवस्थित असतात आणि तो प्रसन्न आत्मा इंद्रिय प्रसन्नात्मा, तो जो स्वतः प्रसन्न आहे तो आत्मेंद्रिय म्हणजे मनबुद्धी चित्तवृत्ती ही सुद्धा जणू काही इंद्रियच आहे. अहंकार या सुद्धा कमी जास्त कुठे नाही आहे. म्हणून तो आत्मस्थित ही जी त्याची इंद्रिय वृत्ती आहे ती प्रसन्न आहे. पण प्रसन्न आत्मा जो केवळ एक जणू काही मनापासून प्रसन्न आत्मा जो मनापासून प्रसन्न अवस्थेत राहतो, आनंदमय अशा अवस्थेत. सो प्रसन्न आत्मेंद्रिय प्रसन्नात्मा स्वस्थ व्यक्ती विशिष्यते. तो खऱ्या अर्थाने स्वस्थ व्यक्ती म्हणावा. आणि हे जे स्वस्थ व्यक्तीचं लक्षण आहे हे सांगण्याकरता आयुर्वेदासारख्या ग्रंथाची निर्मिती झाली. आयुर्विज्ञानाचं शास्त्र निर्माण झालं. म्हणून त्या ग्रंथकारांनी असं म्हटलं की याचं प्रयोजन काय आहे. या विशिष्ट चिकित्सा पद्धतीने किंवा आयुर्विज्ञान या शास्त्राचं वैदिक आयुर्विज्ञान शास्त्र ज्याला आपण म्हणतो त्याचं आहे स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य चिकित्सा यावत कथयती आयुर्विज्ञान प्रबोधकम. हे जो स्वस्थ माणूस असेल, चांगला असेल, त्याचं स्वास्थ्य रक्षण व्हावं. आणि जो आतुर असेल ते काही कारणाने कुठल्या तरी व्याधीने ग्रस्त असेल, आजारी असेल, काही त्याला
विशिष्ट पद्धतीचा व्याधी वगैरे त्याला जर असेल तर त्याची चिकित्सा याच्याकरता हे आयुर्विज्ञान जे आहे, विशिष्ट पद्धतीचं विज्ञान, हे कुठून निर्माण झालं? हे वेदांपासून निर्मिती आहे. हा वेदांपासून निर्मिती या ठिकाणी महत्वाची आहे, कारण अध्यात्मविद्या ही सुद्धा वेदातूनच आलेली आहे आणि चिकित्सा पद्धती ही सुद्धा वेदातूनच आलेली आहे. म्हणून जेव्हा वेद उपनिषद याच्यापासून जर का अध्यात्मविद्या आहे, त्या अध्यात्मविद्येपासूनच पुढे ही चिकित्सा पद्धती आली आहे. या चिकित्सा पद्धतीमध्ये आता पुढे काय आहे ते जेव्हा ते सांगतात, तेव्हा ते असं म्हणतात, यावत अध्यात्मविद्या तथा स्वस्थस्य स्वास्थ्य लक्षणं तवाग्रे कथितं मया संक्षेपणे त्वया श्रुत्वा यथा भाष्यकारेण ग्रंथिता. मी तुला अगदी थोडक्यात अध्यात्मविद्या काय आहे आणि स्वस्थ निरोगी माणसाचं स्वास्थ्य लक्षण अगदी संक्षिप्ताने तुला सांगितलं. संक्षेपेण त्वया श्रुता, तो अगदी संक्षिप्त तुला तू ऐकलं. आणि हे का? यथा भाष्यकारेण, ग्रंथांवर जे भाष्यकार असतात त्यांनी जे ग्रंथामध्ये लिहिलंय त्याच्या आधाराने मी तुला सांगितलं. पुढे आता ते असं म्हणतात, अद्य दैवी चिकित्सा उपचारादी यथा ग्रंथमध्ये विलोकिता. आता त्या वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये दैवी चिकित्सा उपचार हे जे काही उपचार पद्धती वेगवेगळ्या ग्रंथांनी सांगितलेल्या आहेत, तर सर्व संक्षेपेण कथयामी यथामती इदम शृणु. याचं तुला अशा संक्षिप्त पद्धतीने तुला सांगतो, ते आता तू श्रवण कर. मग काय या दैवी चिकित्सा आहे? सिद्ध सुरुवात करताना असं सांगतात, मंत्र मुद्रा स्वरम संगीतम तीर्थ भस्म धूम होमम अष्टविध उपचारम गायत्री तंत्रेण मया अवलोकिता. जे मंत्र मुद्रा स्वर संगीत तीर्थ भस्म धूम जे धूर होमम होम यज्ञ, असे हे अष्टविध जे उपचार आहेत, हे मी गायत्री महातंत्र अशा या ग्रंथामध्ये मी पाहिलं. गायत्री तंत्रेण मया अवलोकिता, मी त्यात बघितलं. आणि मग एतत् सर्व उपचारम यत् करोति यद रीती तद अनुसारेण यज्ञ प्राप्नुवन्ति उपचार करता. किंबहुना एतत् सर्व उपचारम, हे सगळे उपचार म्हणजे हे जे अष्टविध उपचार आहे, हे त्या पद्धतीने विशिष्ट पद्धतीने जे करतात, तद अनुसारेण त्याच्या अनुसार यश प्राप्नुवन्ति, त्याच्या अनुसार तो जो उपचार करता असेल त्याला यश प्राप्त होतं. त्या उपचारकर्त्याला तसं यश प्राप्त होतं, म्हणजे ती उपचार पद्धती त्याची यशस्वी होते. आता संक्षेपाने वर्णन करायचं, त्याचं कसं वर्णन करायचं ते आता आपण बघूया. सिद्ध असं म्हणतात, मननात रायते मंत्रम गायन्त्या गायत्रीत रायते बहवा गायत्री मंत्रेण बहवा ग्रंथेन वर्णिता. म्हणजे मंत्र जो आहे त्याचं जर मनन केलं, विशिष्ट पद्धती आपण जप म्हणतो, पण जप म्हणजे काय? एक प्रकारे आपण त्याचं सतत नामस्मरण करतो, त्याचं सतत स्मरण करतो, त्याला मनन म्हटलंय. त्या मनातल्या मनात जर अशा पद्धतीने एखादा मंत्र म्हटला त्याचा प्रभाव निर्माण होतो.
म्हणून त्याला मननात राहायचं, तो मनावरती चांगला औपचारिक परिणाम जो असतो, तो जो शब्द समोर त्याला मंत्र असं म्हटलं. आणि पण विशिष्ट छंद पद्धतीने जेव्हा एखादा मंत्र असेल, त्याला गायन त्यात गायत्रीत राहते. त्याला गायत्री मंत्र जेव्हा आपण असं म्हटलं, की विशिष्ट पद्धतीने जर म्हटला गायत्री मंत्र, तर तो आणखीन वेगळ्या पद्धतीने उपचार करतो. म्हणून त्याला गायत्री तंत्र असं म्हटलंय. मंत्रशास्त्र वेगळं, गायत्री मंत्र आणि तंत्र वेगळं. म्हणून गायत्री तंत्र जे आहे ते वेगळं आहे. कारण याच्यात गायत्री छंद जो आहे, हा विशिष्ट पद्धतीने म्हटला जातो. त्याचा जप वेगळ्या पद्धतीने केला जातो. म्हणजे काय? तर साधारणपणे एखादा गायत्री मंत्र जो असेल, त्याला आपण पुरस्चरण म्हणतो. गायत्री पुरस्चरण असेल, त्याची पद्धत आहे. तर ही पुरस्चरण पद्धती जशी असेल, त्या पद्धतीने आपण त्या गायत्री मंत्राचा उपचार अशा पद्धतीने केला जातो. पुढे ते म्हणतात, "बहवा गायत्री मंत्रेण बहवा ग्रंथेन वर्णिता." वेगवेगळ्या ग्रंथकारांनी ज्यांनी ज्यांनी आपापल्या देवतेची स्तुती केली आहे, वर्णन केलं, त्यांनी वेगवेगळ्या गायत्री मंत्राची त्यांनी वर्णन केलं आहे. सामान्य माणसं जर विचारलं, तर त्याला गायत्री मंत्र आजकाल माहिती असतो. पूर्वी माहीत नव्हता. आजकाल माहिती असतो. ज्याला व्याहृती आहे, भूर्भुवः स्वहा आणि जो सवितुर आहे, सूर्याची प्रार्थना करतो. तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात. तो सूर्य आमच्या बुद्धीला प्रेरणा. तो सवितुर सूर्याची गायत्री आहे. पण आता जर आपण मंत्र पुष्पांजली पाहिली, तर गणेश गायत्री आहे, एकदंताय विद्महे आहे. शंकराची आहे, तत्पुरुषाय विद्महे आहे. दिगंबराय विद्महे, दत्ताची आहे. नारायणाय विद्महे, विष्णूची आहे. हंसाय विद्महे, अंश स्वरूप विष्णूची आहे. सच्चिदानंदाय विद्महे, सद्गुरूंची आहे. तर अशा विविध प्रकारच्या गायत्री आहेत. हे जसं वेगवेगळ्या ग्रंथकारांनी आपापल्या ग्रंथात सांगितल्या, तशाच एकाक्षरम दैवी गायत्री, निश्चित गायत्री यथाक्षरम, चतुर्विशंती सवित्यादी अन्येच बहुविध शताक्षरा. हे एकाक्षर जरी असेल, त्याला टिंब जर नसेल, नुसतं अक्षर क, ख, ग, घ, ङ, प, फ, ब, भ, म, त्याच्यात टिंब नाही. टिंब असतो तो बीजमंत्र होतो. कम, खम, गम हा बीजमंत्र आहे. पण नुसतं अक्षर आहे क, ख, ग, त्याला दैवी गायत्री म्हटलंय. आणि गुरुचरित्रकारांनी आपल्या ग्रंथामध्ये तत्वर्णाक्षराशी दैवी गायत्री छंद जाणा, सवर्णाक्षराशी दैवी गायत्री वर्ण जाणा, बी वर्णाक्षराशी तत्स वि तुर व अशा प्रत्येक 24 अक्षराला दैवी गायत्री छंद एकेपेक्षा असं त्यांनी म्हटलंय. एका अक्षराचा दैवी गायत्री मंत्र आणि मग गम गणपते नमः. गम हा बीज मंत्र, गणपते नमः निश्चित गायत्री छंदाहा. मग गणपते नमः, रामचंद्राय नमः, दत्तात्रेयाय नमः हा काय आहे? हा निश्चित गायत्री छंद आहे. चतुर्विशंती सवित्यादी, सवितुर गायत्री आहे तो 24 अक्षरांचा आहे. अन्येच बहुविधा, या जशा आहे तसा बहुविध शताक्षरा, 100 अक्षरांचा सुद्धा गायत्री मंत्र असतो. त्यात गायत्री मंत्र, महामृत्युंजय आणि काही अपोष्ट वगैरे असे काही मंत्र असतात विशेष. तर गायत्री महातंत्रामध्ये 100 अक्षराचा जो गायत्री मंत्र आहे, त्याला शताक्षर गायत्री म्हटलंय. अशा इतक्या प्रकारच्या गायत्री आहेत. याचं वैशिष्ट्य काय आहे?
अवधूत सांगतात, भिन्न देवता भिन्न व्याधी भिन्न गायत्री यथामती जप मंत्रोपचार कुर्वन्ति स लभते इष्टफलम. हे वेगवेगळ्या देवतांच्या गायत्री या वेगवेगळ्या व्याधी अशा पद्धतीने ज्या वेगवेगळ्या गायत्री मंत्र आहेत त्या जर का एखाद्या उपचारकाने यथामती त्याला जसं लक्षात येतील त्या पद्धतीने त्याच्या पद्धतीने या मंत्रोपचार कुर्वन्ति, तो जसा उपचार करेल त्या विशिष्ट गायत्री मंत्राचा त्याला त्या पद्धतीचं इष्टफल प्राप्त होत. थोडक्यात त्यांनी मंत्राचं वर्णन केलं. पुढे ते म्हणतात, मुद्रा शारीरक क्रिया योगवत विशिष्यते. मुद्रा काय आहे? मुद्रा शारीरक क्रिया योगवत विशिष्यते. हस्तमुद्रा प्राण अपानादि मुद्रा विज्ञान दर्शिता. म्हणजे एखादी मुद्रा जी आहे ही एक प्रकारची शारीरिक क्रिया आहे. आणि ज्या पद्धतीने माणूस एखाद्या व्यक्ती योगाच्या क्रिया करतो, आसन वगैरे, त्या पद्धतीने हस्तमुद्रा किंवा ध्यान मुद्रा वगैरे अशा पद्धतीच्या मुद्रा एखादा माणूस करतो. आणि मग या हस्तमुद्रामध्ये काय आहे? प्राणमुद्रा आहे, अपान मुद्रा आहे, त्याच्यानंतर प्राण अपान मुद्रा आहे, समान मुद्रा आहे, या हस्तमुद्रा आहे. याला मुद्रा विज्ञान दर्शिता, मुद्रा विज्ञान सांगतो. बरेच वेळा आपण असं म्हणतो की ध्यान मुद्रा म्हणजे काय आहे, त्याला प्राणमुद्रा म्हटलंय. तर साधारणपणे जेव्हा तर्जनी आणि अंगठा ही दोन बोटं जेव्हा आपण लावतो त्याला प्राणमुद्रा म्हटली आहे, अपान मुद्रा म्हटली आहे किंवा समान मुद्रा म्हटली आहे. तर अशा या ज्या वेगवेगळ्या पद्धतीच्या मुद्रा आहेत, या मुद्रा विज्ञानामध्ये अशा प्रकारच्या मुद्रा सांगितलेल्या आहेत. म्हणून त्यांना हस्तमुद्रा म्हटलंय. प्राण अपानादि मुद्रा विज्ञान दर्शिता. मुद्रा विज्ञानामध्ये हे सगळं सांगितलं आहे. यावत मुद्रा विज्ञान अनुसार या मुद्रा करिष्यती स लभते इष्ट प्रभाव योग प्रभाव सदृशम. एखाद्या माणसाने योग केला तर त्याचा जसा प्रभाव त्याला अनुभवायला येतो तसं मुद्रा विज्ञानाच्या पद्धतीने जर एखाद्या माणसाने ती मुद्रा केली तर त्याला सुद्धा त्या मुद्रेचा प्रभाव दिसतो. थोडक्यात सांगायचं म्हणजे जेव्हा ध्यान मुद्रा करतो एखादा, अंगठा आणि अंगठ्याजवळचं बोट तर्जनी हे जेव्हा करतो त्याला मेडिटेशन मुद्रा म्हणतात. ध्यान होतं, कॉन्सन्ट्रेशन होतं. आणि काही लोकांचं म्हणणं आहे की निद्रा नाशावरती सुद्धा ही मुद्रा काम करते. पण जर त्याची ही मुद्रा केली आपण, या ठिकाणी अशी मुद्रा आपण जेव्हा करतो तेव्हा काही वेळा झोप येत असेल, पेंग येत असेल तर ती दूर होती. हे प्रत्यक्ष प्रभाव आहे. अपान वायू मुद्रा आहे. काही लहान मुलांना हरण म्हणतात तशी ती मुद्रा आहे. तर पहिलं बोट आणि शेवटलं बोट करंगळी हे वरती आहे, बाकी 3 मुद्रा जोडलेल्या आहे. ही अपान वायू याच्यावर नियंत्रण करणारी आहे. उदरवायू ज्याला मुद्रा असं म्हणतात ती करते तिला. या मुद्रांचा परिणाम होतो मुद्रा विज्ञानाने सांगितलाय. म्हणून यावत मुद्रा विज्ञान अनुसार य मुद्रा करिष्यती तर लभते इष्ट प्रभाव योग प्रभाव सदृशम. जसा योग केल्याचा प्रभाव पडतो तसा मुद्रेचाही प्रभाव पडतो. प्राण अपान वायुद्वयम स्वरद्वयम वर्णितम श्वास उच्छ्वास गतिशास्त्र स्वरोदय विशेष्यते.
माणसाच्या शरीरामध्ये आपण ज्याला श्वासोच्छ्वास म्हणतो, त्याच्यात 2 त्याला पद्धतीचे प्राण म्हणतात. एकाला प्राण म्हटलंय आणि एकाला अपान म्हटलंय. तर प्राण म्हणजे आपण जेव्हा आत घेतो म्हणजे प्राणवायू आत घेतो आजच्या भाषेत, सामान्य भाषेत. अपान म्हणजे कार्बन डायऑक्साईड, अपान वायू सोडतो. तर हे जे 2 वायू आत घेणं आणि सोडणं, पण प्राणवायू हा अपान वायूमध्ये परावर्तित होतो. म्हणून काही ठिकाणी याला प्राणच म्हटलंय. कारण ती प्राणशक्ती आहे, ऊर्जा आहे, वायू आहे. पण तो जर का जेव्हा आत घेतो आणि बाहेर सोडतो, त्याला स्वर म्हटलंय. स्वर का म्हटलंय? तर याला काही ग्रंथकारांनी चंद्रस्वर आणि सूर्यस्वर असं म्हटलंय. चंद्र हा शीतलताकारक आहे. सूर्य हा दाहकता म्हणजे उष्णताकारक आहे. काही ठिकाणी याला इडा म्हटलं आहे आणि पिंगला. तर इडा म्हणजे शीतलकारक, पिंगला म्हणजे उष्णतेशीर. सूर्यनाडी, चंद्रनाडी असं काही ठिकाणी याला नाडी म्हटलंय. आहे काय? हे श्वासोच्छ्वास आहे. आणि यांची जी गती आहे, प्राण आणि अपानांची गती, व ती कशी करायची? ते जे काही शास्त्र आहे, त्याला काही लोकांनी स्वरोदय विज्ञान असं म्हटलं. का म्हटलं? तर माणसाची विशिष्ट या स्वरांची वाहण्याची जी गती आहे, म्हणजे काय? तर काही वेळा दिवसभरातनं आपण जो श्वास घेतो, तो उजव्या नाकपुडीतनं घेतो, डाव्या नाकपुडीतनं सोडतो. आणि काही वेळा जो श्वास असतो, तो डाव्या नाकपुडीतनं घेतो आणि उजव्या नाकपुडीतनं सोडतो. हे आपल्याला नकळत होतं. विशेष म्हणजे ज्याला संधिकाल म्हणतात, त्या कालामध्ये दोन्ही नाकपुड्या चालू असतात. सामान्य माणसाने बघितलं, तर त्याला असा त्याने हात इथपर्यंत केला, तर त्याला कळतं, की आता कुठली नाकपुडी चालू आहे आणि कुठल्या नाकपुडीचा श्वास आत जातोय, कुठल्या नाकपुडीतून बाहेर निघतोय. साधी गोष्ट आहे. तर ही जी स्वरगती आहे, याचं एक शास्त्र आहे, त्याला स्वरोदय असं म्हटलं आहे. तसंच कुंभक आदी प्राणायाम लघु दीर्घ विशेषता. तसंच हे श्वासोच्छ्वास घेताना तो श्वास आत रोखून ठेवायचा किंवा बाहेर रोखून ठेवायचा. याला अंतःकुंभक, बाह्य कुंभक असं म्हटलंय. कुंभक म्हणजे एखाद्या माठामध्ये पण जसं काही भरून ठेवतो, तसा हा जो वायू आहे तो भरून ठेवायचा जास्ती वेळ. त्याला कुंभक क्रिया म्हटलंय. आणि ही लघु आणि दीर्घ असं सुद्धा श्वसन म्हटलंय. थोडक्यात श्वसन म्हणजे अगदी बारीक आणि दीर्घ श्वसन असं सुद्धा म्हटलंय. तर हे सुद्धा हे काय आहे? हा सगळा जो अभ्यास आहे, याला सर्वेपि अभ्यासम स्वरचिकित्सा संधिता. हा जो काही सगळा अभ्यास आहे, याला स्वरचिकित्सा म्हटलेला आहे. या पद्धतीने आपण जेव्हा आता या स्वराचा विचार केला, तेव्हा आपल्याला असं लक्षात आलं, की सिद्धांनी आधी मंत्रचिकित्सेबद्दल सांगितलं, अगदी संक्षेपाने. मग मुद्राची विज्ञान ती चिकित्सा सांगितली. आता त्यांनी स्वरचिकित्सा सांगितली. आणि मग ते असं म्हणतात, यावत स्वरित मंत्र मुद्रा सहित य उपासते, की या पद्धतीने जो स्वर, मंत्र आणि मुद्रा यांचं तिन्हीच्या पद्धतीने एकत्रितपणे जो अभ्यास करतो, स लभते वांछित मंत्रसिद्धी स्वास्थ्यम. त्याला व्यवस्थितपणे मंत्रसिद्धी म्हणजे जे स्वास्थ्यवर्धन आहे, स्वतःचं स्वास्थ्य कसं संवर्धन करावं, ही सिद्धी त्याला या मंत्रोपचार पद्धतीने त्याला प्राप्त होते. हे त्यांनी असं म्हटलं,
एकत्वेन अथवा संयुक्तेन जे यथा उपचारितं मंत्रमुद्रा स्वरत्रयी चिकित्सा रूपेण संहिता. एकत्वेन जे फक्त मंत्रचिकित्सा, फक्त मुद्रा चिकित्सा किंवा फक्त स्वर चिकित्सा एकत्वेन नुसती केली तरी त्याचा वेगळा परिणाम होतो, अथवा संयुक्तेनं आणि तिने जर एकत्रितपणे जर केलं, ज्या पद्धतीने एखादा माणूस उपचार करतो किंवा उपचार घेतो, या सगळ्या पद्धतीला मंत्र मुद्रा स्वरत्रयी चिकित्सा रूपेण संहिता, याला सुद्धा चिकित्सा असंच म्हटलंय. आणि ही जी त्रिविध चिकित्सा आहे, तल्या दैवी चिकित्सा, ही जी विशिष्ट पद्धतीची दैवी चिकित्सा आहे, तंत्र ग्रंथामध्ये वर्णिता, ही विशिष्ट तंत्र ग्रंथांमध्ये जे वर्णन केलेले आहे, जे एतत्रय मंत्रमुद्रा स्वरित एतत्रय दैवी चिकित्सा तंत्र ग्रंथामध्ये वर्णिता, ही विशिष्ट तंत्र ग्रंथांमध्ये वर्णन केलेला या मंत्रोपचार कुर्वन्ति, तो या पद्धतीने मंत्रोपचार करतो कुर्वन्ति प्राप्यते इष्टसिद्धी. त्याला इष्टसिद्धी म्हणजे जो त्याला काय त्याला करायचं असेल, उपचार करायचा, तो त्याला व्यवस्थितपणे यशप्राप्ती होते. इष्टसिद्धी म्हणजे यशप्राप्ती या दैवी चिकित्सेमुळे. अशा पद्धतीने आज आपण दैवी चिकित्सा याबद्दल जेव्हा अवधूतांनी सांगायला सुरुवात केली, तेव्हा 8 ही दैवी चिकित्सा आहे. त्यापैकी 3 चिकित्सा या मंत्र मुद्रा आणि स्वर या त्रिविध 3 दैवी चिकित्सांचा या ठिकाणी आपण परामर्श घेतला. आता पुढे सिद्ध चिदानंदांना पुढच्या चिकित्सा संबंधित काय सांगणार आहे, ते आता पुढच्या पुष्पात आपण बघणार आहोत. तोपर्यंत अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.